तुमचा सप्ता कसा करा, काही करा, आम्हाला काय करायचं, आम्हाला पाणी तर पाजा. भाऊ नवीन माणसं आम्ही तुमच्या गावात आलो, हा त्याला माझ्याच घरी जातो, तिकडनं गेलो, नेलं महाराज घरी बसला. म्हणलं भाऊ बोलता बोलता त्याची उतरली होती, काय म्हणत होतो, पण ते व्हायचं ते योग. भाऊ असं करून लागलं रडायला, माझ्यासारखा मूर्ख कोणी. त्याला पश्चाताप झाला, भाऊ ती माळकरी पण झाला आणि टिकवली त्याला. ते योग त्यात विठ्ठला विठ्ठला. आमची गाडी वापस जायला आली, म्हणलं उगाच काय घेता येत, अंगावर आला त्या रेड्यासारखा. वाईट जगात कोणीच नाही, पण त्याला तुम्ही सोयीनं घेत जा, जवळ करीत जा. जाऊ द्या त्याच्या दारुड्याच्या काय ना, आता नका म्हणजे आपला स्वतः होईल तोपर्यंत प्रयत्न. सगळं जर माणसं 5-50 घडली ते कुठं जाणार बिचारा, त्याला कळल. पण ते जास्तच करतो, तो अज्ञानही एक असतं, त्याच्यात दंभ असतं, आणि माझ्यासारखा मीच आहे यानं तो बिचारा परेशान झाला असतो. म्हणून जगात वाईट कोणीच नाही, ती बिमारी वाईट आहे का तो वाईट आहे. त्याला हे कळत नाही, आई कळत नाही, बाप कळत नाही, काही, ती बिमारी वाईट आहे. आता त्या बोकड्याला समजावून सांगणं ऐकन का तो, पण माणसाला समजावून सांगितलेलं आहे का. ही आपली आई आहे, ही बहीण आहे, माणसाला कळतं नाही तर कसं. परवाला मला एक समाजवादी भेटले, समजा सारखेच आहे म्हणे महाराज, नाही बाहेरून नाही, स्वरूपाकडून कोणीकडून एक आपण देवाकडून, आपण एका देवाचे लेकर आहे. पण बाहेरून एक जर भाऊ कलेक्टर असेल, एक तहसीलदार असेल, एक तलाठी, एक चपराशी असेल, तर इथं समानच आहे का. आता त्याला गेटवरच उभं राहावं लागलं, आणि मग भाऊ कसं काय तिथं, मी इथं कसं काय, त्याचा अधिकार समत्व आहे. म्हणून व्यवहारामध्ये समानता, व्यवहारामध्ये आपण एका देवाचे आहेत, प्रेमानं वागणं ही समानता आहे. पण आई बसली आपली, आईच्या शेजारी आपली मावशी बसली, बरोबर आहे. कोण कोण बसला आता, आई आणि मावशी बसलेली आहे, आजीबाया बसली आहे, आणि बाजूला आपली धर्मपत्नी. पाणी सांगायचं झालं तर कोणाला सांगावं, आजीला का मावशीला का आईला पाणी प्यायचं, कोणाला सांगत जाव. हा पत्नी ती नाही स्वयंपाक केला तर कसं होईल तुमचं, कोणाला सांगत जाव. सांगायचं झालं तर नीती पुरतं तर बोला ना, कोणाला, पत्नीला, बरोबर. पण साऱ्या लक्ष्मी तर सारख्याच आहे दिसायला. मग अरे तसं नाही, तसं नाही. समोर इथं काय आहे, द्वैताचा स्वीकार आहे, कल्पित द्वैत आणि वास्तव अभेद. याच्यात त्याच्याकरता थोडं चिंतन करावं लागेल. चला कंसानं ती पुतना पाठवली, तिला मारलं. बरेच राक्षस पाठवले, त्याला देवानं मारलं.